आवाज बाबळगावच्या गडीपर्यंत गेला पाहिजे. बरोबर आहे ना? काय म्हणताय लातूर? काय तुमचे जेवण झाले नाही? काय म्हणताय लातूर? काय म्हणताय लातूर? का व्हायले म्हणे गिरीश पाटील आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करता यात कोणती शंका नाहीये. कारण केंद्रामध्ये सरकार नरेंद्र मोदींचं आहे, राज्यामध्ये सरकार देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आहे. लातूरच्या महानगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच महापौर पाहिजे. पाहिजे का नाही? कशामुळे पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. अगोदर एक मी खुलासा करतो की मी फक्त भारतीय जनता पार्टीच्याच व्यासपीठावर बोलतो, बाकी दुसऱ्या कोणत्याही व्यासपीठावर मी बोलत. विलासराव असताना होतो आम्ही काँग्रेसची प्राईड, पण विलासराव गेले, काँग्रेस संपली, लोक म्हणतात लातूरचं नाक गेलं. आणि विलासरावजींना खरी श्रद्धांजली आता ही राहणार आहे की तुम्ही जर कमळाच्या चिन्हावर बटन दाबताल तीच खरी त्याला श्रद्धांजली राहणार आहे. कारण लवकरच बाबळगावची घडी सुद्धा हातामध्ये कमळ 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 म्हणून त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलेले. मला हळूच कानात सांगितलं त्यांनी, कारण माझ्याशी फार गोड बोलतात. मी कार्यकर्त्यांवर पुढे पाठवलंय म्हणले गिरीश, तोवर तुम्ही जा फिल्डिंग लावा, मग हळूच माझी जागा रिझर्व ठेवा, मी हळूच येतो. काय अमित देशमुख, अहो विलासरावजींचं नाव मी गिरीश बेळगाव ते जळगाव, इकडं नांदेड ते इकडं मीरा भाईंदर वसई विरार, एवढ्या म्हणजे एकही शहर या महाराष्ट्रातलं असं नाही की तिथलं राजकारण मी जवळून पाहिलं. जिथं जाईल तिथं मला प्रत्येक जण म्हणतो तुम्ही कुठले हो? लातूरचे, विलासरावजींच्या गावचे. अरे वा वा वा, काय छान मुख्यमंत्री तुम्हाला, काय तुमचा नेता. पुन्हा हळूच काय म्हणतात, आम्हीतला जमत नाही. असं का म्हणतात? असं का म्हणतात? कारण साहेबाला जाऊन आता जवळपास 10-12 वर्ष झालेली आहेत. या 12 वर्षामध्ये अमित देशमुख साहेबांनी लातूरमध्ये किती दिवस राहिले याचा हिशोब, त्याचं अनालिसिस, त्याचा डाटा मी काढलेला आहे. वर्षाला दिवस किती असतात? 365 दिवसापैकी अमित देशमुख लातूरला फक्त 65 दिवस असतात. 300 दिवस ते मुंबईमध्ये बसून व्यापाऱ्यांच्या मीटिंग घेत असतात आणि सांगतात की म्हणे अमित देशमुख लातूरचे. अमित देशमुख साहेब, तुमचं लातूरमध्ये घर सुद्धा नाही हो, ते दिलीपरावचं घर आहे. बरोबर आहे? ते राहतात बाबळगावला. ते बाबळगावला कसे जातात? पीव्हीआर चौकातून सरळ गाडी रिंग रोड मार्गे बई करत. मी त्यांना लातूर हे विषयच माहित नाही, लातूरचे कोणते रस्ते माहित नाहीत. फक्त संभाजी भाईंनी सांगितलं होतं की आमदार साहेबांना सिद्धेश्वरची ज्यावेळेस यात्रा भरते त्यावेळेस त्यांना तिथं सोडा आणि सगळेजण निघून जावा, त्यांना फक्त इथपर्यंत बाबागावापर्यंत पोहोचा म्हणावं 8 दिवस लागतील. अरे जर सोडतात काय या भगिनीसाठी, तिने बरोबर सांगितलं काही मालूताईने. ही सत्य परिस्थिती, त्यांना गल्ली बोल सुद्धा माहित नाही. कार्यकर्ते असतात साप सप्त्याक आहे. परवा विधानसभेला होणार होता गोंधळ, पण थोडक्यामध्ये कार्यक्रम झालाय. कारण लातूरकरांनी जर मनामध्ये आणलं तर लातूरकर सिंहासनावर बसणाऱ्या माणसाला हिरवळीवर आणून बसवतात आणि हिरवळीवरच्या माणसाला सिंहासनावर नेऊन बसवतात. 1995 आम्हीच पाडलेला विलासरावला, आम्हीच पाडलेला. शरद पवार साहेबांनी रसद पुरवली आम्हाला आणि सांगितलं विलासरावला पाडायचं. केशवराव सोनेच्या घरी आमची मिटिंग झाली. पहाटे 3 वाजता मी शिवाजी कवेकरला घरी जर उठवलं, कवेकर साहेब उठा उठा म्हणलं, तुम्हाला आमदार व्हायचंय. कवेकर साहेब म्हणले काय सर, पहाटे माझी चेष्टा लावली. म्हणजे मी कसा आमदार होऊ शकतो?
चला चला म्हणलं, तुम्हाला बोलवले केशवराव सोनवणे साहेबांनी. तिथं मिटिंग झाली आणि तिथं ठरलं की विलासरावला पाडायचं. व्हील साबण होतं. कारण त्या काळामध्ये खरी बंडखोरी, खरी गद्दारी या लातूरला अनुभवलेली आहे घड्याळाच्या रूपानं. इथल्या काँग्रेसनं संपवण्याचं काम झालेलं आहे. काँग्रेसनंच काँग्रेसची माणसं पाडलेली त्यावेळेस. म्हणून एस.आर. देशमुखचं घड्याळ लातूरच्या नगर परिषदेवर बसलं. त्यानंतर बरोबर आहे, त्यानंतर या लातूरला विकासच पाहायला मिळाला नाही. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, साहेब होते त्यावर ठीक होत, पण विलासरावजी गेल्यानंतर या लातूरला खऱ्या अर्थानं विकास दिसलाच नाही. याला कारण एकच आहे, अमित देशमुखांचं लातूरवर लक्ष नाही. त्यांचं लक्ष फक्त 18 कारखाने झाले का, आता 19वा, 19 झाले का, आता 20वा. फक्त दिसला साखर कारखाना घे ताब्यात, दिसला साखर कारखाना घे ताब्यात. एवढी वाईट परिस्थिती लातूरची, भयानक परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळामध्ये आमदार साहेब कुठे होते जरा विचारा जरा. थंड हवेच्या ठिकाणी होते, बरोबर आहे का नाही. एवढी वाईट परिस्थिती, लोक मरत होती, लोकांना इंजेक्शन मिळत नव्हती, मास्क मिळत नव्हते, खायला मोहताज झाले होते लोक. आणि आमदार कुठे तर बोर्ड लावायची पाळी येते. मीच विचार केला की आमदार कळवा 1000 रुपये मिळवा. ही परिस्थिती ह्या लातूरची आहे. आम्ही लातूरचं वैभव बघितलेलं आहे की लातूरला कशा पद्धतीने इथं विकासाची कामं व्हायची. पण ह्या गेल्या 12 वर्षामध्ये या लातूरच्या महानगरपालिकेमध्ये फक्त भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार, बाकी दुसरं इथं काही नाही. 5 लगाव 50 कमाव, बरोबर बोलतो ना गिरीश मी. हीच परिस्थिती इथं आहे. फक्त माझं एकच सांगणे की दिशाभूल होऊ नका. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, नरेंद्र मोदी आपले आहेत. महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं सरकार आहे. लातूरमध्ये सुद्धा महापौर देवाभाऊचाच पाहिजे. कारण मी तुम्हाला माझी 1 महिन्याखाली एक स्टोरी सांगणार आहे. माझा एक जवळचा पेशंट होता, त्याला ब्लॉकेजेस निघाले. गिरीश, माझ्याकडे देवेंद्र फडणवीसाचा खास नंबर आहे ज्याच्यावर आम्ही SMS वर बोलतो. मी मेसेज टाकला की सर असं असं ब्लॉकेजेस आहे, तर ताबडतोब त्याचं एंजिओप्लास्टी करणं फार गरज आहे. तो फार गरीब आहे आणि ते आयुष्यमान कार्ड काढायला सुद्धा वेळ नव्हता. कारण डॉक्टर मेहुल राठोड सांगितले की ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर याचं काही खरं नाही. मी फक्त मेसेज टाकला देवाभाऊला. मी एक सामान्य कलाकार आहे, मी एक साधा माणूस आहे, मी तुमच्यातलाच आहे. फक्त मी एक मेसेज टाकला की सर असं असं आहे आणि ताबडतोब मदत पाहिजे. 1 तासाच्या आत मला CM ऑफिस मधून फोन आला, औसेकर तुम्हीच का. मी CM साहेबाचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बोलतो, CPA बोलतो आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर निखिल इंगळे. डॉक्टर निखिल इंगळेचा फोन आला की पेशंट कोणत्या हॉस्पिटलमध्ये, त्यांचा नंबर द्या मला. मी मेहुल राठोडचा नंबर दिला आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, 2 तासाच्या आत त्याचं ऑपरेशन सुद्धा झालं. त्या माणसाचे 2.5 लाख रुपये वाचले. किती? आणि हे काम देवेंद्रजी करतायत. आता ते जर इथं त्या जागा अमित देशमुख असले असते मुख्यमंत्री तर त्याचा कार्यक्रमच झाला असता. कारण ह्यांचं कसं आहे माहिती का, अमित साहेबाचं कधी कुणाचा फोन नाही उचलायचा. तुम्ही फोन लावून बघा, कधी कवरेज क्षेत्रामध्ये फोन नसतो, कधी कुणाचा फोन उचलला नाही, कधी कुणाला वेळ देणं नाही. खरं तर या आमदाराचं काम आहे लातूरमध्ये एक कार्यालय स्थापने, इथं बसून लोकांच्या तक्रारी निवारण करणे. त्यांचं म्हणणं तसं नाही, तुम्ही आमच्या गडीवर या, चपलाच्या खोलीमध्ये बसा, 3-3 तास वेळ घ्या, त्यांना आधी कळवा, मग त्यांच्या मनात आलं तर ते भेटतील, नाहीतर सरळ उतरतील आणि गाडीत बसून तुमच्या तोंडावर गाडीचा धुरळा फेकून तोंड काळं आपलंच करून निघून जाते. ही सत्य परिस्थिती बोलतो मी लातूरची. आमदार कसा असावा, मी डोळ्याने बघितलेला आमदार कसा असावा. वसई विराला जाऊन बघा, आमदार हितेंद्र ठाकूर. अरे ह्याला म्हणतात आमदार, काय सांगायचं, काय लोकप्रिय आता हो. साधा रस्त्यावर ते चांभाराचं काम करणार, त्याच्यासह दुकानामध्ये हितेंद्र ठाकूरचा फोटो, बंगल्यात राहायचा. म्हणजे लोकनेता जनसेवक कसा असावा
त्याचे काही उदाहरण आहेत माझ्याकडे, मी डोळ्यानं बघतोय. सतेज पाटील कोल्हापूरचे आमदार, त्याला म्हणतात आमदार, प्रचंड लोकप्रिय, प्रचंड लोकांची मिसळणारे, लोकांची कामं करणारे. पण हे लातूरचं दुर्दैव आहे, बरोबर आहे का नाही? तर आता जी चूक विधानसभेला झाली, थोडक्यात आता करायची नाही. आपल्या चारीच्या चारी उमेदवारांना कमळाच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. कारण देवाभाऊनी यांची जामीन घेतलेली आहे, दुसरं कोणी जामीन घेतली नाही, देवाभाऊनी घेतली. मी देवाभाऊचं आता एक उदाहरण नाही, अशी माझ्याकडे हजारो उदाहरण आहेत की देवाभाऊ, आम्ही गोव्याला प्रचारला गेलो होतो गिरीश, गोव्याच्या विधानसभेमध्ये मी, आपले अरविंद पाटील निलंगेकर, देवाभाऊ, गोविंदांना केंद्रे, आम्ही सगळे एकच लॉजमध्ये होतो. मी देवाभाऊचा स्वभाव बघितला. प्रत्येक कार्यकर्त्याला विचारायचे, तुझं जेवण झाले का रे, तुम्ही जेवलात ना, तुम्ही जेवला, अरे याला म्हणतात माणूस. खरं सांगतो तुम्हाला, आपलं भाग्य, आपलं नशीब आहे की आपल्याला देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री मिळालेला आहे. हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे, हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. कारण एक दिवस मला सुद्धा ती खुर्ची दिसतीये की ज्या खुर्चीवर आता देवेंद्रजी जाऊन बसतील, ती देशातली सगळ्यात मोठी खुर्ची असेल. आणि त्याची सुरुवात लातूर पासून करायची. देवाभाऊच्या या सुवर्ण मुटुकामध्ये एक छोटासा हिरा लातूरचा तिथं चिटकवायचा आहे की लातूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा. मतदार बंधू आणि भगिनींनो, काही एकनिष्ठ यासारखा प्रकार सुरू झालेला आहे. काही भूलथापांना बळी पडू नका. हे सगळे एकनिष्ठ लवकरच आपला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळं ते आपलेच आहेत, कुठे जाणार आहेत, आपलेच आहेत ते सगळे आपलीच मंडळी आहे, बरोबर आहे का नाही? आता थोडे बहुत दुखवले असतील. देवाभाऊ म्हणले मी सगळ्याची नाराजी काढणार आहे, कुणीही रागवू नका. प्रत्येकाला जे काही, कारण हे विकासाचं ताट देवाभाऊने आणलेलं आहे. विकासाचं ताट संभाजीराव पाटील निलंगेकरांनी आणलेलं आहे. विकासाचं ताट अर्चनाताई पाटलांनी आणलेलं आहे. विकासाचं ताट अजित पाटील करेकरांनी आणलेलं आहे. विकासाचं ताट रमेश अप्पा कराडांनी आणलेलं आहे. फक्त तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, या आणलेल्या विकासाच्या ताटामध्ये माती टाकू नका. कारण वाढपी जर ओळखीचा असेल तर पत्रावळीवर किंवा ताटात 2 लाडू जास्त पडतात लग्नामध्ये. वाढपी ओळखीचा पाहिजे. उद्या गिरीश पाटलाला जर वाटलं की आपल्या प्रभागामध्ये योजना खेचून आणायची, तर प्रभागामध्ये तिथला महापौर आपला पाहिजे. वर मुख्यमंत्री भाजपचे, महापौर काँग्रेसचा. हा जर भेटायला गेला वर्षा बंगल्यावर, तर ह्यांना भेट देतील का लवकर मुख्यमंत्री? देतील, पण अगोदर भाजपच्या लोकांना देतील आणि मग नंतर त्यांचा नंबर लागेल. पण शेवटी जर तुम्ही भाजपचा महापौर केला, म्हणजे भाजपचे नगरसेवक निवडून दिले, तर ऑटोमॅटिक भाजपचा महापौर होणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री पहिली भेट त्यालाच देणार, म्हणजे पहिली विकासाची कामं आपलीच होणार, बरोबर आहे का नाही? वाढपी ओळखीचा पाहिजे. आम्ही देशमुखलाच माहित नाही त्यांचा कोण वाढपी आहे, बरोबर आहे का नाही? हा अवघड कार्यक्रम आहे. त्यामुळं विश्वास ठेवायचा फक्त भारतीय जनता पार्टीच्या या प्रभागातल्या 4 उमेदवारावर आणि या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. लाडक्या बहीण कुणाकुणाला चालू आहे? लाडकी बहीण हात वर करा बरं. लाडकी बहीण पगारी आपाप सगळ्यालाच चालू आहे. अरे वा वा वा, महिना 1500, बरोबर आहे ना? आता एकदा महापौर झाले की 2100 होणार आहे म्हणे, बरोबर आहे मानते? बरोबर आहे, बरोबर. तुम्हाला जास्त माहिती आहे? हो, 2100 होणार आहे. बघा, त्यांनी सांगितलं 2100 होणार आहेत म्हणे. मग इकडे लाडकी बहीण खुश आहे. लाडक्या भावाला महिना 10 ते 15 हजाराची नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. 10,000 महिना, 10,000 लोकांना, 10,000 लोकांना. लाडकी बहीण खुश, लाडका भाऊ खुश, लाडका सासू खुश, लाडका सासरा खुश, लाडका दीर खुश, लाडकी नणंद खुश, सगळे लाडकी खुश. लाडकी मेवणी सुद्धा, लाडकी मेवणी. बघा बघा, मेवणीची आठवण आली आता. काय होईल कुणाला, काय होईल? आणि या वयात मेवणीची आठवण येणं म्हणजे किती भाग्य. जरा जोरदार टाळी या काकाचं. सगळे लाडकेच आहेत. एक लक्षात ठेवा, आपल्या सर्वांचं मला कौतुक करावं वाटतं की एवढ्या थंडीमध्ये आपण इथं बसलेला
आणि फक्त फक्त कुणामुळं? भाइयों बहनों, दरअसल बड़ा है, नोट चल पड़ी है, क्या मोती नगर नहीं चलेगा? जरूर चलेगा. आओ सब मिलके कामयाब बनाए और सबको कामयाब बना के नगर से वो बोल. बरोबर आहे की नाही? आता एक आवाज ऐकतोय, आवाज आवडला तर टाळी वाजवणार का? हा बिलकुल बिलकुल. हं? आवाज कुणाचा ऐकायचा? नाना पाटेकर ऐकू का? गिरीश? हो. थोडस कसं आहे, आपल्याला तर राजकारण म्हणजे ते आधीच बोर विषय हो. बोर विषय सगळं. आणि त्याच्यातून ह्यांची स्तुती करायची. बरोबर. बरोबर आहे की नाही? जे काहीच केलं नाही ते केलं म्हणून सांगायचं. किती मूर्खपणा आहे मला सांगा तुम्ही. मग याच्याकरता थोडस मनोरंजन. मनोरंजन हो. हं? मग आता नाना पाटेकर म्हणले की टक्कल आलं, मग टक्कल आलं की मला टोपी काढावं लागलं. हा. बरोबर आहे. आता जर आवाज आवडला तर टाळी द्या मित्रांनो. हं? नाना पाटेकर. आगे बटन दबाए, अब मोती नगर वाले बटन दबाएंगे. कोई घड़ी पे दबाएगा, कोई हाथ पे दबाएगा, कोई इधर दबाएगा, कोई उधर दबाएगा, और बाद में चिल्लाते बैठोगे, अरे भाई हमने क्या किया. मैंने बचपन में पढ़ा था, तीसरे में एक लाठी को भार के तोड़ना मुश्किल है, गिरीश पाटिल लाठी का भारा है. दादा कोणकी मी तुम्हाला काय सांगू. मला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की म्हणले लातूरला जावा आणि मोतीनगर मध्ये जाऊन गिरीश पाटलाची सभा घ्या. मी तुम्हाला कुठे सांगत विषय चव्हाणची शपथ घेऊन सांगतो, इथं फक्त कमळ निवडून येणार, बाकी नाही म्हणे. शत्रुघ्न सिन्हा, खामोश खामोश, जले को आग खाता है, बुझे को राख खाता है. जले को आग खाता है, बुझे को राख खाता है. जिस राख से बारूद बने उसे नरेंद्र मोदी कहते हैं. निरुबुली काय चालले बर के मावली, दिसला कमळ की दाभा बटन म्हणले. असं काय आपल्याकडे भरपूर कार्यक्रम आहे. आपल्या 10ची वेळ झाली, पुन्हा जो पोलिसाचा भोंगा वाजेल. फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं आहे सर्वांना, कमळाला विसरू नका. कमल का फूल मत भूल, अमित देशमुख की हवा हो गई गुल. परेशान है, दचकू उठलेले. मतदार बंधु आणि भगिनींनो, कुछ लोग आएंगे पूछेंगे अपने ईमान की कीमत क्या है. तेवढ्याला विकणार तुमचा स्वाभिमान. तुम्ही त्यांना ठणकावून सांगा, हम गरीब जरूर है, मेहनत करने वाले जरूर है, लेकिन अगले घर चले जा, अब रोटी डालना बंद कर दिया. इथं फक्त एकच होणार, भारतीय जनता पार्टीचं कमळ निवडून येणार, बाकी तुम अगले घर चले जाओ. आता इथं दुसऱ्यांना थारा नाही. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा आणि आमच्या 40 उमेदवारांच्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून त्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करा. एवढं सांगण्यासाठी मी केलेला हा कथाटोप आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पुन्हा विचारतो, काय म्हणताय लातूर? सगळे इकडे या, कॅमेरामध्ये या, सगळे या, इकडे या, या सगळ्यांना तुम्हाला टीव्हीत दिसणार. या 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 अलीकडे या. ते समोर कसं आला? समोर समोर समोर. हा उमेदवार 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 पुढे या. हा चला. हे आणि असं गोल व्हा, गोल व्हा, गोल व्हा. थोडं का पाठीमागे. काय म्हणताय लातूर? काय म्हणताय लातूर? काय म्हणताय लातूर? अमित देशमुखच्या पोटामध्ये मळमळ. काय म्हणताय लातूर?